या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे आपल्या शरीराला किंवा घामाला जो खूप स्ट्रॉंग स्मेल येतो किंवा खूप खराब वास येतो तो कशामुळे येतो. आपण पाहतो की काही काही लोकांच्या शरीराला घामाला खूप स्ट्रॉंग किंवा खूप खराब स्मेल येतो. काही काही लोकांच्या शरीराला खूप कमी प्रमाणात तसा घाम येतो किंवा कमी स्मेल येतो. हे घाम येण्याची कारणं काय आहेत किंवा हा जो स्मेल येतो ते येण्यामागची काय काय कारणं आहेत ती आपण जाणून घेऊया. ऍक्च्युली आपला घाम जो आहे तो ओडरलेस आहे, म्हणजे घामाला कुठल्याही प्रकारचा स्मेल नाही. मग तो येणारा वास कुठून येतो. जेव्हाही घाम हा आपल्या शरीराबाहेर पडतो, आपल्या स्किनवर येतो, तेव्हा आपल्या स्किनवर स्किन फ्रेंडली बॅक्टेरिया असतात. ते प्रत्येकाच्या स्किनवर असतात आणि आपल्या स्किनला प्रोटेक्ट करत असतात. तर जेव्हाही घाम ह्या बॅक्टेरियाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा हे बॅक्टेरिया एक पर्टिक्युलर ऍसिड बनवतात आणि ह्या ऍसिडला तो खूप स्ट्रॉंग असा स्मेल येत असतो. सो साहजिकच आहे, ज्यांना जास्त प्रमाणात घाम येतो त्यांच्या शरीराला खूप स्ट्रॉंग किंवा खूप खराब स्मेल येऊ शकतो. जास्त प्रमाणात घाम येण्याची काय काय कारणं आहेत ती आपण जाणून घेऊया. पहिला आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स. सो महिलांमध्ये पुरुषांमध्ये जेव्हाही कुठलेही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो, स्पेशली इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन हे जे हॉर्मोन आहेत त्यामध्ये फ्लक्च्युएशन जेव्हा होतं तेव्हा बॉडी जास्त प्रमाणात घाम बनवते आणि त्याच्यामुळेच महिलांना पिरियड्सच्या वेळेला बॉडीला स्मेल जास्त येऊ शकतो किंवा मेनोपॉज या कंडिशनमध्ये स्मेल जास्त येऊ शकतो. त्यासोबतच प्युबर्टी ही कंडिशन अशी आहे की ज्याच्यामध्ये मुलं मुली वयात येतात. या वेळेला हॉर्मोनल फ्लक्च्युएशन हे खूप जास्त होत असतं आणि यंग लोकांना शरीराला खूप स्ट्रॉंग असा स्मेल येत असतो. दुसरे कारण आहे ते म्हणजे काही डाएट, काही पदार्थ आहेत जसं की कांदा आहे, लसूण आहे किंवा दारूचं सेवन करणं. तर असे पदार्थ जेव्हा तुम्ही खाता तेव्हा बॉडी हे पदार्थही शरीराबाहेर टाकते आणि त्याचाही स्मेल आपल्या घामामध्ये मिक्स होऊन खराब किंवा स्ट्रॉंग असा स्मेल तुमच्या शरीराला येऊ शकतो. पुढचं जे कारण आहे ते म्हणजे एक आजार आहे ज्याला हायपर हायड्रोसिस असं म्हणतात. आजारामध्ये काय होतं, आपले स्वेट ग्लँड म्हणजे घामाच्या ज्या ग्रंथी आहेत त्या खूप सेन्सिटिव्ह असतात आणि खूप अतिप्रमाणात घाम बनवायला लागतात आणि हे युजली होतं स्ट्रेस आणि एन्झायटी यामुळे. म्हणून तुम्ही बघत असाल काही जणांना हाताला, पायाला किंवा अंडरआर्म्समध्ये, पाठीला असा खूप प्रचंड प्रमाणात घाम येतो. तुम्ही उन्हात नाही गेले, कुठले वर्कआउट नाही केलं, गरमी नसेल तरीही हा घाम येऊ शकतो आणि हा युजली होतो स्ट्रेस किंवा एन्झायटीमुळे. पुढचं जे ऑब्व्हियस कारण आहे ते म्हणजे पुअर हायजीन. तुम्ही जर शरीराची व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही, रेग्युलरली आंघोळ केली नाही, क्लोथ्स जे आहेत ते चेंज नाही केले, तुम्ही रिपीटेडली 30 कपडे वापरत असाल तर तुमच्या शरीरावर, कपड्यांवर बॅक्टेरियाची ग्रोथ होते, बॅक्टेरिया जमा व्हायला लागतात आणि खूप अतिप्रमाणात किंवा खूप स्ट्रॉंग खराब स्मेल तुमच्या शरीराला, कपड्यांना येऊ शकतो. त्यानंतर जर तुम्ही सिंथेटिक मटेरियलचे कपडे वापरत असाल तर त्यामध्येही शरीराला स्मेल येऊ शकतो, कारण जेव्हा आपण कॉटनचे कपडे वापरतो ते वेट अब्झॉर्ब करते आणि शरीराला कमी प्रमाणात स्मेल येतो. पण जेव्हा सिंथेटिक कपडे वापरतो तेव्हा हा जो स्वेट आहे किंवा घाम आहे ते सिंथेटिक कपडे अब्झॉर्ब करू शकत नाही. बराच जो घाम आहे आपल्या अंगावरच किंवा आपल्या शरीरावरच राहून जातो आणि अतिप्रमाणात मग स्मेल यायला लागतो. तुम्हालाही जर खूप अतिप्रमाणात घाम येत असेल किंवा खूप अतिप्रमाणात तुमच्या घामाला स्मेल येत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.